जुना सातबारा दाखवून जमीन व्यवहार करत शासनाची फसवणूक, 7 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करणार. नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची झी24 तासला माहिती. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी झी24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग. हवेली क्रमांक 4 चे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर निलंबनाची कारवाई. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अनियमितता असेल तर कडक कारवाई होणार. जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर. झी24 तासच्या बातमीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आपला काहीही संबंध नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. तर चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणार नसल्याचंही केलं स्पष्ट. जिजाई नावाचा बंगला आपला नाही तर पार्थ पवारांचा. अजित पवारांकडून बंगल्याबाबत स्पष्टीकरण. मराठी अमराठीवरून आपल्यात भांडण लावतात, मात्र यांची मुलं जमिनी लाटतात. जमीन गैरव्यवहार प्रकरणावर उद्धव ठाकरेंची टीका. फक्त चौकशी नाही, ठोस कारवाई व्हायला हवी. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी. आर्थिक गुन्हे शाखा ईडीकडे तक्रार करणार असल्याचंही केलं स्पष्ट. कोरेगाव पार्क जमीन खरेदीचा व्यवहार आधी रद्द करा, मग चौकशी करा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. बातमीसाठी मानले झी24 तासचे आभार. आणि मध्य रेल्वे मार्गावर लोकलची प्रवाशांना धडक. सँडर्स रोड स्टेशन जवळची घटना. 3 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतरची दुर्घटना.